सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवदना मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवदना मल्हारी तुझी प्रचंड मी आजवर कधी तुला काय बाय मागितलं आहे का र? नाही बा. मग मी आज मागितलं तर तू नाही नाही ना म्हणणार? अगं खुडी आहेस का हा? तुझ्या मनात जे असेल ना सांग, तुला जे पाहिजे असेल ना ते मी तुला देतो. बोल. मला जेजुरी पाहायची आहे. आपण जाऊया जेजुरीला. तुला जायचं ना जेजुरीला? चल आपण जाऊया जेजुरीला. चल. मला एक सांग, तिथं जाऊन करायचं काय आपण? अरे बा, पाड्यावर ते महाराज आले होते ना, ते म्हणले होते की महादेव म्हणजेच खंडेराय, खंडेराय म्हणजेच महादेव. अरे म्हणजे गेलो असतो ना जेजुरीला, एकदा पाहिलं असतं, भेटलो असतो, म्हणजे पाहिलं असतं खंडेरायासनी. बानू, तू मायाकडे काही मागितलं आणि मी तुला दिलं नाही असं कधी होणार नाही. तुला जायचं ना जेजुरीला? आपण जाऊ. स्वतः तुला घेऊन जातो, पण तू या लग्नानंतर. चालेल ना? आता न चालून सांगणार कोणाला? असं नको बोलूस. मी तुला म्हणलं ना मी जेजुरीला घेऊन जाणार मग. चल आता, चल 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 की. काय अरे काय हसते, काय झालं? अरे आता अरे अक्का, अरे काय करते? अरे ओम भास्कराय विद्महे मद्युत्तिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री रविये नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री दिनकराय नमः. ओम श्री भानवे नमः. हे देवी, आपण अर्पण केलेले अर्घ्य मी स्वीकार केले आहे, परंतु आज पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की आपला नमस्कार मी स्वीकार करू शकत नाही. उलट पक्षी, आपण माझा नमस्कार स्वीकार करावा. हे प्रभू, बालपणापासून मी अर्घ्य देत आले आहे. तुम्ही मला हे नेहमी सांगत आला आहात,
पण आजपर्यंत मला याचा अर्थ कधीच नाही कळला. आपल्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाचे स्मरण योग्य वेळी होईलच. तद्वत देवी, माझे सहाय्य जेव्हा हवे तेव्हा आपण स्मरण करताच मी उपस्थित होईल. प्रत्यक्ष सूर्यदेव सहाय्य करणार ही माझ्यासाठी अत्यंत अद्भुत गोष्ट आहे. विवाहाची बोलणी करण्यासाठी जेजुरी येथे माता पित्यांसोबत मी जात आहे. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. बालपणापासूनच्या अनेक आनंदाच्या क्षणांचे आपण साक्षीदार आहात. हे प्रभू, एक विचारायचे आहे. आपण निशंकपणे विचारा देवी. महादेवांनी संकेत दिल्यामुळे मी जेजुरीला जात आहे, पण तरीही एक उत्सुकता आहे की श्री मार्तंड भैरव नेमके कोण आहेत? देवी, मार्तंड भैरव, खंडेराय म्हणजे प्रत्यक्ष महादेव, आदिपुरुष, जगतपालक, सर्व सत्ताधीश. या क्षणीही मी त्यांना पाहू शकतो. आपला आणि त्यांचा भेटीचा योग लवकरच येणार आहे. सर्व कार्य निर्विघ्न पार पडेपर्यंत आपली कृपादृष्टी असावी प्रभू. असेच होईल देवी. प्रधानजी, 2 प्रहरापासून आपले दर्शन नाही झाले. कोणत्या कार्यात मग्न होतात? देवा, आमच्या पुढे केवळ एक काम महत्वाचे होते, ते म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या आगमनार्थ जेजुरी सज्ज करणे. सर्व सेवकांमार्फत जेजुरी सजवून कार्य संपन्न केले आहे देवा. प्रधानजी, आपल्या हाती कोणतेही कार्य दिले असता ते अधिक सुंदर होईल याची कल्पना आहे आम्हाला. जेजुरी कशी सजली आहे याची अनेक वर्णने आमच्या कानी आली आहेत. देवा, गडाच्या पायऱ्यांवर विविध रंगांच्या सुवासिक फुलांच्या पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत. वेशीपासून ते गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत सर्वत्र नक्षीदार महिरपी उभारण्यात आलेले आहेत देवा. इतकंच नाही देवा, तर त्या महिरपींच्या खाली सर्व मार्गात पिवळ्या पायघड्या अंथरण्यात आलेल्या आहेत. जेजुरीतील सर्व माता भगिनींनी स्वहस्ते आकर्षित रंगीत रांगोळ्या काढलेल्या आहेत देवा. गडावर ठिकठिकाणी गुलाब जलाचे कुंभ ठेवण्यात आलेले आहेत देवा. आणि फक्त पायथ्याशीच नाही, तर गडावर सर्वत्र सुगंधी अत्तराचं शिंपण करण्यात आलेलं आहे. आणि देवा, पाकगृहात तर विचारूच नका. पाकगृहात नवनवीन पक्वान्नांची पूर्वतयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि देवा, मुख्य म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्वागतासाठी सनई चौघडे, नगारे अशा सहस्र वाद्यांचा समूह सगळ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे देवा. पण प्रधानजी, सर्वांनाच प्रश्न पडला असेल, ही येणारी व्यक्ती आहे तरी कोण? होय देवा, आपण त्याबद्दल काही बोललाच नाही. आम्ही समजू शकतो देवा, पण सगळे आम्हाला विचारतायत, त्यांना काय सांगू?
तिम्माशेठ यांना एक निरोप द्यावा. त्यांना सांगा नियोजित कार्य वेळेत पूर्ण करा. माझे अनुष्ठान पूर्ण होत आले. होय. लतिका, महाशास्त्रींचे अनुष्ठान होत आले आहे. हो हो, आताच जात आहे. घटिकेकडे लक्ष असू द्यावे. प्रस्थानाचा मुहूर्त आपणास साधावयाचा आहे. होय महाशास्त्री. देवासमोर प्रस्थान ठेवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. होय महाशास्त्री. ओम श्री गणेशाय नमः. आद्य शुभतिथो काश्यप गोत्रोत्पन्नाय चीसौका म्हाळसा नाम्य मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अनायासे विवाह सिद्ध्यर्कच संकल्प विधि अहम करिष्ये. पान सुपारी देवाला. हे प्रभु, नेवासे स्थित श्री तिम्माशेठ व सौ मायानंदा ची सौका म्हाळसा हिच्या विवाहाची बोलणी करण्याकरता जेजुरी स्थित श्री मार्तंड भैरव अर्थात श्री खंडेराय
यांच्याकडे आज शुभमुहूर्तावर प्रस्थान करीत आहे. तरी हे कार्य सिद्धीस न्यावे ही प्रार्थना. म्हाळसा, आता प्रथम उजवे पाऊल पुढे टाकून प्रस्थानास सुरुवात करावी. वा, हा प्रथम शुभ संकेत. सर्व काही शुभ आहे. आता शिवाचे स्मरण करून मुख्य प्रवेशद्वार ओलांडा. वाह, पुनश्च शुभ संकेत. शिवलीला अगाध है. या बेलपत्रांवर अष्टगंधाने शिव अष्टोत्तर शता नामे लिहावी. ते कार्य पूर्ण झाल्यावर वाटेत दिसणाऱ्या महादेव मंदिरात बेलपत्र अर्पण करीत जावयाचे आहे. चिंता नसावी. शुभम भवतु. आजपातूर मी आम्हाला जमली तशी तुझी सेवा केली. पाड्यावर आलेल्या महाराजांनी मला ओळखलं, म्हणजे माझी सेवा तुमच्या पायाशी रुजू झाली. तुम्ही कुठेतरी आहात हे ऐकूनच माझं मन थाऱ्यावर नाही राहिलं. महाराज म्हणले तुमची भेट होईल, त्यासाठी व्रत करायला पाहिजे. आजपासून हळदीचं शिवलिंग करण्याचं व्रत म्या करते. काही चुकलं तर सांभाळून घे.
काय झालं देवा? काही नाही. मग आपण असे अचानक नाही, आम्ही निघतो. देवा देवा थांबा, देवा देवा थांबा. कुठे निघालात देवा? कुठल्याही क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीचं जेजुरीत आगमन होईल. नाही, आम्ही निघालो. देवा थांबा.